तर बघा मित्रांनो, आता नाही का वडापाव आणलेत अंकलने जाऊन, कारण नाही का भूक लागली होती ना. आपला शूट घ्यायच्या आधीच आपण वडापाव खाला आहे बघा. खूप जबरदस्त आहे, कारण कल्पना भूक लागली उपास होता त्यामुळे आहे ना. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही पण एकदम मस्त आणि मजात आहे. तर मित्रांनो, आज नाही का आपण शूटिंग काढण्यासाठी थोडं अलग बॅकग्राऊंडमध्ये आलतो, म्हणजे अलग जागेवर आलतो. आणि खरंच एकदम जबरदस्त असं बॅकग्राऊंड आहे. आणि मित्रांनो, आपण नाही का काल इथं एक शूट काढला होता. खूप सारा त्याला प्रतिसाद मिळाला आपल्याला. आणि लोकेशन बघा मित्रांनो, आपल्याला शूट काढायचं आहे. नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा बरं का, जेणेकरून तुम्हाला पण समजा त्याच्यामध्ये काय काय नवीन पाहायला मिळतं. बघा, मी सुद्धा आज कोट घातला आहे, म्हणजे आपला रोल आहे, वहिनीचा रोल आहे. तिकडं तात्या सीट आहे. खरंच लईच मजा येणार आहे. आज बघूया. कालच्या हिरोनं खूप प्रतिसाद भेटला आम्हाला पण. आणि आजचा पार्ट 2 म्हणजे नेक्स्ट 2 आहे आज. आज रडायचं लय स्पीड मित्रांनो, मला रडू आणावंच लागेल कसं तरी, कारण की माझा ह्यो श्रीमंत भाऊ मला आज धोका देणार आहे. मला आज 5 लाखाची गरज आहे मित्रांनो, तर मला माझा भाऊ आज 5 लाख देणार नाही, त्याच्यामुळे मला जास्त रोग येतो. नमस्कार मित्रांनो, तात्याचा रुबाब आपण खाली जाऊन नेला नाही. तात्या म्हणजे तात्याच आहे. साडी गेली हे 5 लाख पर्यंत देऊ हो. माझ्या खिशातलं पाणी, घरच्या भाकरी खायला लोकांच्या आम्हाला करायला चालू आहे. याला 5 लाख रुपये देऊ. पण तुम्ही खरंच मित्रांनो लय सहकार्य केलं. नाही मित्रांनो, देव का माल फसवा धंदा आहे. 5 लाख रुपये सुद्धा नाही द्यायला भाऊ माझा. हे व्हिडिओ येणार आहे, आवर्जून पहा. एकच नंबर राहणार. क्वालिटी एकच नंबर. रोहित उगले 7372 नक्की संध्याकाळी आज ठीक 8 वाजता बघायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब करायला आता जो आपला व्हिडिओ असणार आहे ठीक संध्याकाळी 8:30 वाजता. कल्पना त्याच्यामध्ये रोल आहे. आपले भाऊ आहेत विठ्ठल भाऊ, यांचा जो रोल आहे ना, हा आहे भावाचा रोल. आणि सध्या तुम्हाला तर माहीत आहे, अवघ्या 10 ते 15 दिवसावरती रक्षाबंधन हा सण येऊन ठेपलेला आहे. आणि त्याचमुळे आपण हे सिरीज चालू केलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या सिरीजला खूप सारा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच मित्रांनो नाही का, आपण हे शूट करण्यासाठीच विठ्ठल भाऊचे पाहुणेचे घर आहे. आणि ह्या घरामध्ये मित्रांनो आपण नाही का शूट काढला होता काल. अक्षरशः तिथंच आलो आहे बरं का आपण. तर त्याच घरामध्ये आज पण शूट आहे. आणि बघू शकताय, इकडे कल्पना बसलेली आहे, इकडे राहुल बसलेला आहे. आणि आपले जे पाईक मामा आहेत ना, ते अवघ्या 5 मिनिटामध्ये येणार आहे. आणि आपण नाही का अवघ्या 5 मिनिटामध्ये त्यांचं इथं आगमन होणार आहे. वाट बघूया. 5 मिनिटानंतर मित्रांनो आपण शूट चालू करणार आहे. आणि अक्षरशः आज नाही का भरपूर विठ्ठल भाऊच्या मागं काम होतं, माझ्या मागं काम होतं. तरी पण आपल्या मित्राच्या पायी आपल्या फॅमिलीसाठी आपण हा शूट ब्लॉग आणि व्हिडिओ काढणार आहे. त्यामुळे जसा तुम्ही कालच्या व्हिडिओला प्रतिसाद द्याला, तसा ह्या पण व्हिडिओला प्रतिसाद द्या. नक्कीच तुम्ही जेवढं आम्हाला प्रोत्साहन करता, असेच नवनवीन तुमच्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या विषयावरती रिलीज असेल, व्हिडिओ असेल, आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मित्रांनो खूप भारी वाटतंय. आज तुम्ही खूप नवीनमध्ये न्यूज आलेले आपल्याला कालच्या रील्सला, व्हिडिओला. त्यामुळेच आजचं पण जसं कालचं कंटेंट होतं तशा टाईपमध्ये आजचं पण कंटेंट राहणार आहे. आणि खरंच खूप मनाला प्रोत्साहन मिळतंय. आज तुम्ही सर्वांनी एवढा मोठा सपोर्ट भरपूर केला आहे. चला आता मामा भाऊचे गाडीत वाटतं बाहेर, आपण बघूया आले का नाही, दाखवू. आज गाडी नाही वाटतं. बघा मामा नाही काही पण येणार बरं आतमध्ये. बघा ही रूम आहे. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो, अंकल कवा येतो का माहीत नाही का, भूक लागली म्हणून कल्पना काय केलं, वडापाव आणला पाठी गेला. अजून पण अंकल आला नाही. आणि मामा असता नव्हते आले आपले पाईक मामा. आता वडापाव आला का मामा आलेत का माहिती, दुसरंच आलं वाटतं. कोण आहे? राहुल आलाय वाटतं. आता राहुलला नाही का वडापाव आणला पाठलं होतं विठ्ठल भाऊ ना, आहे ना. तर बघा, आण बाबा इकडे दे ना लवकर. सोडे बघा. हे कशाला आणलं? किती आणले रे?
पाच आणले आणि 2 त्यासोबतचा पाव. हा पुढे विठ्ठल भाऊजी चिवडा. हे खरकट याच्यात त्याच्यात करू नका. तर बघा मित्रांनो, आता नाही का वडापाव आणलेत अंकलने जाऊन, कारण नाही का भूक लागली होती ना. आपला शूट घ्यायच्या आधीच आपण वडापाव खाला हे बघा. जबरदस्त आहे. खाल नका सांगू फक्त. अंकल खरकट करू नका याच्यात. 20 रुपयाचा आणला. चला आता आपण वडापाव खाणार आहे, कारण कालपर्यंत भूक लागली, उपास होता त्यामुळे आहे ना. वडापाव खाईल ना, वडापाव हां. खायचे ना. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन ब्लॉग आणि व्हिडिओ बघायला मिळतील.